नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. भाजीफळांवरील अनैसर्गिक रंगांना बंदी, कठोर कायदा करण्याबाबत झाली मागणी. एसटी मध्ये आता होणार 4000 चालकांची भरती. ट्रेकिंगसाठी आलेल्या विवाहितेचा डोंगरावरून खाली पडून मृत्यूबाबत व्यक्त होतोय संशय. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सागरी मार्गाचा आणखी एक पर्याय होणार उपलब्ध. आणि सोन्याच्या किमतीत घसरगुंडी सुरूच, तर चांदीचे दरही ढासळले. भाजीफळांवरील अनैसर्गिक रंगांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे अशा भाजी आणि फळ विक्रेत्यांवर बंदी आणण्यासाठी कठोर कायदा आणण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अशा अनैसर्गिक रंगांमुळे कर्करोगासारख्या आजारांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खूप आवश्यक असतात, पण सावधान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनैसर्गिक व आरोग्यास घातक रंगांचा यामध्ये वापर होतोय. मुंबईत भाजी विक्रेते सर्रास याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची फसवणूक करणाऱ्या अशा भाजी व फळ विक्रेत्यांवर बंदी आणण्यासाठी कठोर कायदा आणण्याची मागणी करण्यात आलेली आहे. फळं व भाज्या लवकर पिकाव्यात, त्यांचे आकार व रंग आकर्षित दिसण्याकरता भाजी व फळ विक्रेते रासायनिक प्रयोग करत असल्याचे उजेडात आलंय. व्यवस्थित टॅप वॉटर खाली धुवून खावीत पहिली गोष्ट. नाहीतर कधी तुमचा घसा पकडणं किंवा घसाचं अलर्जिक फॅरेंजायटिस होणं, पोटाचे विकार होणं हा त्रास उद्भवू शकतो. आता काय ज्या भाज्या मिळतात त्याच खाणं पर्याय तर दुसरा नसतो. पण प्रत्येक काय फक्त शेणखतापासून मिळालेल्या भाज्या मुंबईत मिळणं हे फार अवघड आहे. तरीसुद्धा असा आठवडे बाजार चालू केला आहे. त्यामुळं शक्यतो शेतकरी प्रत्यक्षात येऊन इथं भाज्या विकतो त्या थोड्या बहुत तरी चांगल्या असू शकतील असं माझं मत आहे. विकार असं एक्झॅक्ट काही सांगता येणार नाही साहेब, पण ते शरीराला अयोग्य आहे एवढं मात्र सांगू शकतो मी. स्पेशली आता द्राक्षाबाग म्हटला, द्राक्षावर इतकी फवारणी होती, त्यामुळे द्राक्ष मी पेशंटना किंवा जनरली ॲडवाईस करतो की ती पोटॅशियम परमनंटच्या पाण्यामध्ये थोडी वेळ भिजवून ठेवावीत, नंतर टॅप वॉटर खाली धुवावीत, नंतर खावं. नाहीतर मग द्राक्षांनी कधी कधी घशाला कोरड पडणं, घशाला फॅरेंजायटिस टाईप खोकवणं असे आजार होऊ शकतात. साधारणतः लोकांना मेसेज व्यवस्थित भाज्या धुवून साफ करून व्यवस्थित खावा एवढाच हा मेसेज. भाज्या तर पोटात गेल्याच पाहिजेत. व्हिटॅमिन सगळ्यात जास्त त्यामध्ये असतात, फायबर त्यामध्ये असतं. त्यामुळे व्यवस्थित धुवून व्यवस्थित साफ करून खाव्यात. मात्र या रंगांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून आजारांना आमंत्रण ठरतंय. प्रत्येक फळावर किंवा पालेभाज्यावर जे कीटकनाशक असतात ते संपूर्ण शरीरामध्ये जातात आणि त्याच्यापासून बरेचसे असे बॅड इफेक्ट्स शरीरावरती होतात. आणि त्याच्यामुळं हे जे फवारणी किंवा इतरत्र जे काय जास्त केमिकल्स वापरले जातात किंवा इंग्लिश खतं वापरली जातात त्याच्यामुळं शरीराला फार नुकसान होतं. आणि त्याच्यामुळं किंवा रोगराई आणि हे आजकाल जे सिस्टमचं ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशर हे जास्त त्याच्यामुळं निर्माण व्हायला लागलेले. अशा नैसर्गिक रंगांमुळे कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढले असल्याने अशा विक्रेत्यांना तातडीने बंदी घालण्यासाठी कायदा करण्याची मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, MVTV. राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबई प्रदेशात एसटीला चालकांची मोठी गरज भासत असून लवकरच 4000 चालकांची भरती महामंडळाकडून केली जाणार आहे. कोकण पट्ट्यात चालक भरतीचा प्रश्न गंभीर बनला आहे, पण आता ही भरती टप्प्याटप्प्याने होणार आहे. राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मुंबईत देखील एसटी महामंडळात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते. पण मुंबई प्रदेशात एसटीला चालकांची मोठी गरज भासत असून लवकरच 4000 चालकांची भरती महामंडळाकडून केली जाणार आहे. कोकण पट्ट्यात चालक भरतीचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे चालकांची भरती करतानाच कोकणात चालक देण्यासाठी एसटी महामंडळाकडून सर्वात जास्त भर दिला जातोय. सध्या एसटीत विविध पदांच्या एकूण 13,000पेक्षा जास्त जागा रिक्त असून यात चालकांची संख्या अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई प्रदेशात येणाऱ्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागात चालकांची अधिकच गरज भासत असल्याचं सांगण्यात येत आहे. एसटीत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झालेली आहेत. येत्या काळात टप्प्याटप्प्यात ही भरती होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. येणाऱ्या काही दिवसात एसटी महामंडळामध्ये 13,000हून अधिक नोकर भरती केली जाणार आहे. यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये 4000 नोकर भरती जी आहे ती चालकांची केली जाणार आहे. पूर्ण कोकण क्षेत्राचा विचार केला तर कोकण क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो की कोकण क्षेत्रामध्ये जे काही चालकांची जी संख्या आहे ती फारच कमी आहे. याचा कुठेतरी राज्य शासनाने विचार केलेला आहे. कॅमेरामन सूरज कांबळेसोबत राज चव्हाण, MVTV, नवी मुंबई. कोकणवासियांना आनंदाची बातमी आहे. आता कोकणात जाण्यासाठी बस आणि रेल्वे व्यतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. तो मार्ग आहे सागरी मार्ग. अनेक वर्षांपासून होत असलेल्या या मागणीला महाराष्ट्र सागरी मंडळाने आता सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
कोकणवासियांना आता खुशखबर आहे. कोकणात जाण्यासाठी लवकरच आता सागरी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सागरी जलमार्गामुळे कोकणच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. कोकणात ट्रेन आणि बसचे पर्याय आहेत, पण सीझनमध्ये मात्र हे दोन्ही पर्याय कमी पडतात, कारण कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोकणात जलवाहतूक सुरू करावी अशी मागणी कित्येक वर्षांपासून सुरू होती. अखेर महाराष्ट्र सागरी मंडळाने या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद दिलाय. भाऊचा धक्का येथून दिघी, दाभोळ, जयगड या किनाऱ्यावर जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येईल. श्रीवर्धन, हरणे, दाभोळ, जयगड, रत्नागिरी आदी बंदरावर जलसेवा सुरू होईल. फक्त मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांनाच या सेवेचा फायदा होणार नाही, पण या सागरी मार्गामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात तरी कमी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. पनवेल येथे ट्रेकिंगसाठी हैदराबादहून आलेल्या विवाहितेचा डोंगरावरून पडून दुर्दैवी अंत झालाय. प्रबळगडावर ही घटना घडलेली आहे. मृत विवाहिता ट्रेकिंगसाठी एकटीच आल्याने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येतोय. पनवेलमधील प्रबळगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या विवाहितेचा डोंगरावरून खाली पडून मृत्यू झालाय. याबाबत विस्तृत माहिती अशी की रचिता अमित कनोडिया नामक विवाहिता हैदराबाद येथून ट्रेकिंगसाठी पनवेलमध्ये आली होती. मात्र त्यानंतर रचिता घरी न परतल्याने तिची शोधाशोध सुरू झाली. पण रचिताचा मृतदेह पनवेलमधील प्रबळगड येथील डोंगरामध्ये आढळून आल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रचिता गुप्ता कनोडिया ही हैदराबादची स्त्री, 27 वर्ष वयाची, 25 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी हैदराबादवरून मुंबई येथे फ्लाईटनं आली. मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर ती टॅक्सी करून माथेरानजवळील माची प्रबळ या गडावर ट्रॅकिंगसाठी गेली. ती त्या ठिकाणी 25 तारखेला साधारण 8:30 वाजता पोहोचलेली, सकाळी 8:30ला पोहोचली. त्यानंतर 25 ते 28पर्यंत तिचा कोणाशीही कॉन्टॅक्ट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी तिच्या हैदराबाद येथील नातेवाईकांनी तिला परत न आल्यामुळे इतर नातेवाईकांकडे चौकशी केली, तर तिचं कोणत्याही ठिकाणी ट्रेस न झाल्यामुळे त्यांनी 30 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील नालगुडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तिचं मोबाईलचं लोकेशन जे आहे 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला माची प्रबळगडाच्या आसपास मिळून आलं. त्यामुळे 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबरला तिचा शोध घेतला. त्यावेळी 6 नोव्हेंबरला दुपारी 12-12:15 वाजताच्या सुमारास माची प्रबळगडावरील कलावंतीन डोंगर आहे, त्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला 100 मीटर खाली घनदाट झाडीमध्ये तिचा मृतदेह आढळला. तिच्या नातेवाईकांच्या समक्ष आम्ही तो मृतदेह ताब्यात घेऊन पनवेल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणून तिचं पोस्टमॉर्टम केलं आणि तिच्या नातेवाईकाचा ताब्यात तो मृतदेह दिलेला आहे. एकंदरीत आम्ही त्या साधारण 3000 फूट उंचीवर ती जागा असल्यामुळे आम्ही स्वतः तिचे नातेवाईक सर्वजण त्या ठिकाणी गेलो होतो. एकंदरीत ती परिस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला किंवा तिच्या नातेवाईकांनाही कुठल्याही प्रकारचा संशय आलेला नाही. प्रायमा फेसी तो अपघात झाल्याचा दिसून येत आहे. मृत रचिता पनवेलमध्ये ट्रेकिंगसाठी हैदराबाद येथून एकटीच आली असल्याने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येतोय. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती ढासळल्या आहेत, तर चांदीचे भावही घसरले आहेत. 23 कॅरेटच्या 1 तोळा सोन्यासाठी 28,700 रुपये मोजावे लागत आहेत. सोन्याच्या भावात जबरदस्त घसरण पाहायला मिळतेय. मुंबईत 23 कॅरेटच्या 1 तोळा सोन्यासाठी 28,700 रुपये मोजावे लागत आहेत. बुधवारी मात्र हाच भाव 29,100 रुपये प्रति 1 तोळा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ढासळलेल्या सोन्याच्या किमतीमुळे हा बदल पाहायला मिळतोय. घरगुती बाजारातही सोन्याच्या किमती ढासळत चालल्या आहेत. चांदीच्या किमतीही ढासळलेल्या पाहायला मिळत आहेत. चांदी 100 रुपयांनी घसरून 41,100 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MUTP या योजनेअंतर्गत नवी मुंबईकरांना ज्याप्रमाणे कल्याणसाठी थेट लोकल पकडता येणार आहे, तसेच भविष्यात कर्जतसाठी देखील पनवेल मार्गे लोकल धावणार आहे. कर्जत पनवेल दुपदरीकरणामुळे वेळ देखील वाचणार आहे. मध्य रेल्वेवरील CST ते कर्जत हे अंतर 116 किलोमीटर आहे. मात्र भविष्यात पनवेल कर्जत दुपदरीकरणाचं काम होऊन या मार्गावर लोकल गाड्या सुरू झाल्यास पनवेल ते CST हे अंतर 65 किलोमीटर आणि त्यापुढे 23 किलोमीटर असे एकूण 88 किलोमीटर अंतरावर कर्जत येणार आहे. MUTP 3 योजनेअंतर्गत नवी मुंबईकरांना ज्याप्रमाणे कल्याणसाठी थेट लोकल उपलब्ध होणार आहे, त्याचप्रमाणे भविष्यात कर्जतलाही थेट लोकल पकडता येणार आहे. सध्या कल्याण मार्गे धावणारी CST पनवेल कर्जत लोकल भविष्यात पनवेल मार्गे धावणार असून यामुळे जवळपास 28 किलोमीटरचं अंतर कमी होऊन प्रवाशांचा 30 ते 35 मिनिटांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांना कर्जतसाठी थेट लोकल सेवा उपलब्ध होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा MVTV. नमस्कार.